हो हो, PDI नॉट ओपन. हां, ही गाडी शोरूमला चाललेली आहे. तर आता दिवाळी आहे. दसऱ्याच्या वेळेस पण भरपूर लोकांनी नवीन गाड्या घेतलेल्या आहेत. आणि आता पण दिवाळीच्या वेळेस पण डिलिव्हरी भरपूर गाडीची होणार. तर तुम्ही ज्यावेळेस गाडी घ्याल ना, त्यावेळेस तुमच्या गाडीचं PDI होईल, ते आता शोरूम करतं. पण तुमचं पण एक जबाबदारी आहे की भाई तुम्ही ती गाडी घेण्या अगोदर जाऊन ती गाडी चेक करून या. स्क्रॅचेस वगैरे, डेंट्स कुठं काय आहे, इंजिन वगैरे प्रॉपर सगळं चेक करा. अंडर बॉडी वगैरे पण चेक करा. कारण ही जी लोक आहेत जी गाडी शोरूमला घेऊन जातात, ते का दुसरी गाडी, ही गाडी बिलकुल नीट चालवत नाहीत. म्हणजे माझ्या घराच्या जवळ टाटाची कंपनी आहे. तिथं रात्री 11च्या दरम्यान एक BRV आणि एक पंचचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती गाडी चालली शोरूमला. तर तुम्हाला माहीत नाही तुम्ही जी गाडी घेताय ती कुठं घासलेली आहे का, ठोकलेली आहे का, ती शोरूम तुम्हाला फक्त रिपेअर करून देतं आहे का, तुम्हाला आयडिया नसते त्याची. त्यामुळे तुमचं काम आहे भाई, तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे आहेत जे तुम्ही गुंतवताय आणि ते काही कमी नाहीत. 8 लाख रुपये, 10 लाख रुपये, 25, 30 जेवढी पण तुम्ही लाखाची गाडी घेताय, प्रॉपर चेक करा तुमच्या डोळ्यांनी. तुम्हाला कळत नसेल, एखादा मेकॅनिक किंवा एखादा असं माणूस घेऊन जावा ज्याला प्रॉपर नॉलेज आहे गाड्यांमधलं, तो तुम्हाला सांगल. कारण आता कसं आहे, आता मी गाडी वापरतोय, मला माहिती आहे जर एखाद्या गाडीवर डेंट वगैरे पडला असेल आणि जर ते रिपेंट केलं आहे तर मी वरनं पण सांगू शकतो की भाई हा पॅनल पेंट केलेला आहे. पण अनेक वेळेस असं पण होतं की भाई तो एवढा प्रॉपर पेंट केलेला असं तुम्हाला कळणार पण नाही, किती पण एक्सपर्ट असतात. तर मेकॅनिक असतात ना, त्यांना तुम्ही घेऊन जावा आणि गाडी चेक करून घ्या. असं डिरेक्टली ब्लाइंडली ती गाडी तुम्ही शोरूममधनं घेतोय, नवीन आहे काय असणार आहे असं नसतंय. हे लोक आता गाडी घेऊन चालले आहेत आणि ही गाडी हे पण लोक गाडी अशी आरामात नाही गाडी चालवत. एवढी वळतात ना गाड्यांना, गाडी 100, 120 अशी चालवतात.